दाजीपूर अभयारण्यामधील पर्यटन पावसाळ्यात बंद असतं। त्यामुळे दाजीपूर अभयारण्यासह उगवाई देवी मंदिर परिसर, माळेवाडी डॅम, शिवगड किल्ला यासह परिसरातील धबधबे, बॅकवॉटर, घनदाट झाडी, धुक्याची दुलई पांघरलेला निसर्ग हा निसर्गाचा स्वर्गवत अनुभव पर्यटकांना घेता येत नाही। त्यासाठी दाजीपूर वन्यजीव विभागानं हा परिसर पावसाळ्यात खुला ठेवून पर्यटकांना इथला निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। या संदर्भात दाजीपूर वन्यजीव विभागाचे परिक्षेत्र वनाधिकारी आर.डी. घुणकीकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी। 1 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये दाजीपूर अभयारण्य बंद असते, परंतु दाजीपूर अभयारण्य प्रशासन आणि शासनाच्या वतीनं दाजीपूर अभयारण्य परिसराचा स्वर्ग पर्यटकांना अनुभवता यावा यासाठी काही भाग यामधील पर्यटकांसाठी खुला केलेला आहे। नेमकं दाजीपूर अभयारण्य परिसरातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कोणता भाग खुला करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी पर्यटकांना यायसाठी काय केलं पाहिजे हे आपण आज आपल्यासोबत दाजीपूर वन्यजीव विभागाचे अधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की बाबा या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काय केलं पाहिजे आणि या परिसरातील कोणता भाग खुला आहे। तर काय सांगाल? 1 जून ते 31 ऑक्टोबर अभयारण्य पूर्णपणे बंद असतं, पण चालू वर्षापासून आपण या पर्यटन स्थळातील अभयारण्यातील काही भाग पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करत आहोत। त्यामध्ये उगवाई मंदिर असेल, शिवगड असेल किंवा ह्या भागातील डॅम असेल किंवा काही लहान मोठे धबधबे आहेत, ते पाहण्यासाठी आपण पाहण्याच्या उद्देशानं या बंद असणाऱ्या कालावधीत खुले करत आहोत। त्याच्यामुळं पर्यटकांनी या कालावधीत पावसाळ्यात भेटी देऊन पर्यटनाचा आनंद लुटावा। इथं आल्यानंतर पर्यटकांना काही राहण्यासाठी वगैरे सुविधा आहेत का? या ठिकाणी येथील वन विभागाच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या वतीनं राहण्यासाठी 10 टेंट आहेत। त्या टेंटबरोबरच हॉटेल आहे, जे स्थानिक लोक ग्रामीण जीवनशैलीचं जेवण तयार करून चहा, नाश्ता, जेवण हे पुरवलं जातं। तसेच टेंटही आहेत, जे टेंट अत्यंत अल्प दरात म्हणजे प्रति टेंट 1000 रुपये प्रति टेंट 1500 रुपये या दरानं आपण राहण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत। या परिसरामध्ये म्हणजे राहण्यासाठी काही बुकिंग करावं लागतं का? या परिसरामध्ये राहण्यासाठी आपल्याला कोल्हापूर येथील वन विभागीय कार्यालय, वन्यजीव यांच्या कार्यालयात बुकिंग करावं लागतं। तथापि जर डायरेक्ट इथं जर लोक कोण आले तर त्यांना बुकिंगची खात्री करून इथं आयत्या वेळी उपलब्ध करून दिले जातं। वन्यजीव विभागामार्फत वेगळं काय असं उपक्रम राबवण्यात आलेले आहेत की पर्यटक यावे इथे यासाठी? वन्यजीव विभागामार्फत इथं पर्यटकांसाठी सफारी गाड्या आहेत, ज्या शासनाच्या इथे 3 आहेत आणि कोल्हापूरमधून 2 बसेस आहेत। परत आपण पर्यटकांसाठी इथं विक्रीसाठी टी-शर्ट, कॅप ह्याही उपलब्ध करून दिलेल्या आहेत की ज्या अल्प दरात पर्यटकांना त्या वापरून पर्यटनाचा आनंद उपभोगता यावा। एकंदरीत दाजीपूर अभयारण्य प्रशासनानं पर्यटकांना जी ही संधी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध केलेली आहे आणि या संधीचा लाभ घेऊन दाजीपूर अभयारण्यातील स्वर्ग आता पर्यटकांना अनुभवता येणार आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, दाजीपूर।